विनम्र अभिवादन करून इस्पॅलियर ड्रामा स्कूल सादर करीत आहे बाल नाट्य डारकर रोहित पगारे संदीप रत्नपारखी रंगभूषा माणिक कानडे बाल कलाकार इस्पॅलियर स्कूलचे विद्यार्थी आणि संकल्पना सचिन उषा विलास जोशी। पोट दुखणार ना नेहमीच झालंय। अरे आता मला काय होऊन चाललंय
काश्मीरवरून आलोय. बरं मला सांग, तू कधी ऍपल खाल्लायस का? हा, खाल्लं असेल लहानपणी, पण मला काही फारसा तो आवडत नाही. ते तर तुझ्याकडे बघून दिसतच आहे. तेच मी थोडा खाल्लेला ऍपल असतो ना, मला घेण्यासाठी लाईन लागली असती, लाईन. मी खाण्यातला ऍपल आहे, तुमच्या बघण्यातला नाही की तुमच्या खेळण्यातला नाही. 24 तास तुमच्या हातातच राहिला. तुम्हा मुलांचा ना प्रॉब्लेमच झाला. जे हवंय ते नकोय आणि जे नकोय तेच हवंय. मला झोप येते. उठ, झोपू नको. उठ, मला माहिती तू नाटक करतेस. अरे मग तू काय बोलतोय, मला काही कळत नाही. बरं तू अक्कलच ना? पैशात मग हॉस्पिटल मध्ये काय करतोय? मी हॉस्पिटल मध्येच दिसतो. तुला बरं नाही ना, म्हणून मला इथे आणलंय. रडू नको. ते रडत नाही. रडायची वेळ तर तुमच्यावर आली आहे, तुमच्यावर. बरं मला सांग, मी एक हिस्ट्री सांगू का? अगदी सुरुवातीपासून. ए बाबा, मला भूक लागली. तुझ्या हिस्ट्रीने माझं पोट भरणार आहे का? अगं आई, खिचडीचा टिफिन आणतेच आहे, तोपर्यंत ऐकून घे एक हिस्ट्री. डॉक्टर, हे बघा, ही खिचडी नाही खाते. तर 1996 भारतात 2 फॉरेनर्स येतात व्यवसाय करण्यासाठी. मी इंग्रज नाही म्हणालोय, मी फॉरेनर्स म्हणालोय. तर 1996 भारत कुठे गेली? इकडे. तर 1996 भारतात 2 फॉरेनर्स येतात व्यवसाय करण्यासाठी. एकाचं नाव होतं मॅक आणि दुसऱ्याचं नाव होतं टॉम. It's a good place to start a business. Yeah, I think the same, and I don't mind. तर मग आधी आपण टिफिन इथे बसून खाऊया. हो चालेल ना. तसंही मला पण खूप भूक लागली आणि माझ्या लक्षात आलंय की इथे कुठे जवळपास फूड हब दिसत नाही. म्हणून तर मला खात्री आहे की आपला फूड बिझनेस इथे नक्की चालेल. बरं, आधी आपण खाऊन घेऊ. मला खूप भूक लागली. ते दोघं बोलत असताना त्यांच्या मागून एक भारतीय शेतकरी येतो. थंडगार पाणी प्यायचं, आराम करायचा. काय करायचं ते फुडा आणि फाप. आम्हाला इथे फास्ट फूड रेस्टॉरंट चालू करायचंय, एकदम फास्ट. मग काय देणार लोकांना खायला? पिझ्झा, चीज पिझ्झा, स्मॉल पिझ्झा, लार्ज पिझ्झा, मार्गरिटा पिझ्झा. हा असा पिझ्झा. हा पिझ्झा ही तर फ्लाइंग डिश. हे कुत्रे
अशी बघायचं का? मग ती बघितलं का? हे कुत्र्याने खाणारा तुमचा पिझ्झा. हे मस्त टमाटे खायचे, रक्त वाढतं. खा 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 खा. बाहेर
आणि त्यातून असं कळालं की ते त्यांच्या जंक फूड मध्ये प्राण्यांची चरबी वापरत होते. चरबी. असं काही नसतं. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात चीज, पनीर, मेयोनीज आणतात कुठून? जेवढ्या मोठ्या प्रमाणात दूध तयार होत नाही त्याच्या 10 पट प्रमाणात एवढे सगळे पदार्थ तयार करतात कुठून? मग एवढं सगळं केमिकल पचवायचं कसं? मग त्यांनी आणलेलंच होतं जेवणाच्या टेबल पासून तर पार्टी पर्यंत कोल्ड ड्रिंक. वाह! कोल्ड ड्रिंक. मला ऐकूनच प्यास वाटतंय. मला कोल्ड ड्रिंक दे ना. कोणाला प्यायचंय कोल्ड ड्रिंक? नाही. कोणतं कोल्ड ड्रिंक प्यायचंय? नाव काय तुझं? पेप्सी नाव आहे? नाही कोल्ड ड्रिंक. कोल्ड ड्रिंक नाव आहे? नाही भार्गवी. हा चल झोप. ब्लड टेस्ट साठी ब्लड घ्यायचंय. नाही केवढं ते? नाही एवढं मोठं जंक फूड खातेस ना तू, पोट दुखतं ना तुझं, ब्लड टेस्ट तर घ्यावीच लागेल. नाही मी सगळं खाईन. अक्कल खाईन, पोळी खाईन, पोळीची भाजी खाईन, अक्कलची भाजी खाईन, अक्कलची पोळी खाईन, पण हे नको. नाही HB1C, CBC, RBC, WBC एवढं सगळं चेक करायचंय. याशिवाय कळणार नाही तुझं पोट का दुखतं. पकडा रे हिला. सोडा मला, जंक फूड नाही खाणार. सोडा. पकडा रे तिला. फूड डायजेशन साठी आम्ही आहोत ना. मी एलर्जी पण नाही. सब कुछ ठीक है. बाकी सब बकवास. आई आता बघ कोल्ड ड्रिंक. मला कोल्ड ड्रिंक हवं आहे. नाही ते घाणेरडं असतं, पोटासाठी चांगलं नाहीये ते. तो बघ तिथे उसाचं रस आहे, तो पिऊया. कोल्ड ड्रिंक हूँ एनर्जी ड्रिंक. वो गन्ने के जूस लेके रखा है. ये गन्ना है गन्ना. इसे ऐसे भी खा सकता है और ऐसे भी खा सकता है. कैसा खाना है सोच ले, वरना उठा के मारूंगा. फिर पता चलेगा गन्ने में क्या रखा है. ओ मैडम, बच्चे को कोल्ड ड्रिंक मत देना. आई कोल्ड ड्रिंक एनर्जी ड्रिंक है. मला हवा आहे कोल्ड ड्रिंक. सभी को लगती है. चल घरी नाही खाणार. कोल्ड ड्रिंक नको. खिऊस. घे कोल्ड ड्रिंक. नको. खिऊस. घे कोल्ड ड्रिंक. नको. खिऊस. काय करू टिक्की, फ्रेंच फ्राईज आणि तुमचं आवडतं कोल्ड ड्रिंक. एक लार्ज पिझ्झा आणि एक कोल्ड ड्रिंक. कॉम्बो ऑफर ओनली ॲट 249. कॉम्बो ऑफर ओनली ॲट 199. जैसे धूल उड़ा के सीन उठा के तुम भी नाचो. बाजी जम के ताल ठोड़ के टकरा छोड़ के नाचो. सभी तेज कोई कर सके तेज नाचो. घोड़े जैसे भाग तोड़ छोड़ नाचो. उनकी जो मोटी मोटा बिच्छा के ऐसे नाचो. आजा दूल्हे आजा छोरे नाचो. नाचो 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 वीर नाचो. नाचो 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 नाचो. ओ ताई, त्या पोराला असं काही घेऊन देऊ नका. हे असं सगळं खाल्ल्यामुळे पोरांचं वजन वाढतं, चरबी वाढते, इम्युनिटी पॉवर कमी होते आणि महत्वाचं म्हणजे मेंदूची ताकद कमी होते. हे उसाचा रस प्यायला तर त्वचा निरोगी राहते. कॅल्शियम मुळे बोनची ताकद वाढते आणि हे सगळं फक्त 20 रुपयात. आहो पण एक काय टाईकेल तर ना. आई मला भूक लागली आहे. मला कॉम्बो घेऊन दे. आई कॉम्बो पाहिजे. घे त्याचं. नाचो 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 बिच्छू काट लागे ऐसा नाचो. Enough of this nonsense! You two, out! ओ शोरगन, काय फायदा झाला एवढी बडबड आणि बडबड करून. घे तू एक कोल्ड ड्रिंक घेत असशील. अबे और करना ये करना, ये तू खा भी सकता है, खा भी सकता है. अब तू सोच ले कैसा खाने का. चल 2 गिलास गन्ने का जूस लगा.
सगळं माझ्यात आहे. माझ्या बियांमुळे जखमा भरण्यात मदत होते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. माझ्या बियांमुळे वजन कमी होतं, डायबिटीस कंट्रोल राहते, हृदय निरोगी राहते. अरे हे तर झाले फक्त बियांचे फायदे. भोपळ्यातील भाजी खाल्ली ना तर तुम्ही लवकर म्हातारे पण होणार नाही. म्हणून मी भोपळ्यातील म्हातारी. शेकडो वर्ष झाले अजूनही जशीच्या तशीच आहे. वाघ, लांडगे यांसारखे मोठे आजार तर तुमच्या जवळपास फिरकणार पण नाहीत. म्हणून नॅशनल व्हेजिटेबलचा दर्जा मला मिळाला आहे. आमचे सगळे प्रोडक्ट इंटरनॅशनल आहेत. तुमच्या मुलांनाही हेच सगळं आवडतं. आता चला मुलांना चला, मी आलो आहे तुमच्यासाठी तयार पिकून झालोय. सगळीकडे मीच दिसेल, मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद असेल. आता या जंक फूड साठी कोण रुसेल? जेवणामध्ये जेवणानंतर जेवणाआधी तर मीच दिसेल, सगळीकडे मीच दिसेल. मग आंबा खायचा. हो हो चालेल. जर का आंबा देणार असेल तर मी काही पण खायला तयार आहे. हे घे टिफिन. बाय बाय. मग सगळी मुलं आंब्याकडे वळाली. पण हे जास्त काय टिकणार नव्हतं. का? कारण आंबा हा सीझनल. मग आता काय करावं? म्हणून त्यांनी आपल्या आंब्याला कैद केलं. कैद केलं म्हणजे प्रिझर्व केलं आणि त्याचं ज्यूस बनवलं. त्याला तुम्ही काय ते फ्रुटी माझा असे म्हणतात ना, तेच. आता काय करशील? संपला तुझा सीझन. आता तुला आम्ही प्रिझर्व करू. चीज, कोल्ड ड्रिंक, पिज्जा, बर्गर, पहुंच तो तेरी सारी है, पर जंजीर में जंगला राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब
को मिली अभी लब तो भी जीत है। एकदा एका गावात खूप दुष्काळ पडला. त्या वर्षी त्या गावातील कोणत्याही मुलाला आंबा खायला मिळाला नाही. वरून उडत जाणाऱ्या एका पक्षाच्या चोचीतून एक आंबा खाली पडला आणि तो आंबा एका मुलाला सापडला. त्या मुलाने तो आंबा प्रिझर्व केला आणि पुढला सीझन येईपर्यंत त्याचे ज्यूस पीत राहिला. गावातील लोकांनी त्याला विचारलं, कोण आणलास आंबा? तू ओरडत राहिला तर सांगत राहिला, हा माझा आहे, हा माझा आहे. सिलेक्शन चालू आहे. तुला स्टेटला जायचंय स्विमिंग साठी. सर मला थोडा वेळ द्या ना, मला कसं तरी होतंय. कसं तरी म्हणजे? सर मला मळमळ होते आणि वीकनेस आहे. अरे तुझं सिलेक्शन आहे. बरं स्विमिंग करून घे. सिलेक्शन नाही ना लागणार आपल्यासाठी. बरं चालेल सर. नाही जमणार मला सर. काल ते उलट सुलट खाल्लं होतं का? नाही सर, काल कोल्ड ड्रिंक प्यायलं होतं, तेव्हापासून होतंय. कोल्ड ड्रिंक? तुम्ही मुलं ना ऐकतच नाही, म्हणून हे असं होतं. आता घरी जा, आराम कर. सिलेक्शन बघू नेक्स्ट इयर. अगं आई लवकर आवर ना, परीक्षेला उशीर होतोय. हे घे पैसे. भूक लागली की काही आवडीचं खाऊन घे. नको नको, टिफिनच दे, कालच पिझ्झा खाल्ला. अरे बापरे, टिफिन? आज सूर्य पश्चिमेला बरं वाटतं. काय ग? काय नाही. श्राव्य, काही होतंय का तुला? आई माझं पोट परत दुखायला लागलं. अगं एक्झाम आहे तुझी. बरं तू एक्झामला जा, घरी आली की आराम कर. आई मला एक्झामला जायचं, पण माझं पोट खूप दुखतंय. अगं स्कॉलरशिपची एक्झाम आहे तुझी, तयारी केलीस तू, अभ्यासही झाला तुझा आणि चांगल्या मार्कांनी पासही होशील. आई पण माझं पोट खूप दुखतंय. बघू बघू, टिफिन फिनिश केला आहे का? हो केलाय, फक्त थोडासा राहिलाय. हे काय, टिफिन तसाच चुरून आणलीस तू? मग काय करू, किती बोरिंग भाजीपोळी होती ती. ती पिहू आहे ना, तिने तर आज तिचा टिफिन गपचूप कचऱ्याच्या डब्यातच टाकला. काय? डस्टबिन मध्ये? तुम्हाला मिळालेल्या अन्नाची किंमतच नाही. भूक काय असते हे तुम्हाला समजतच नाही. बाळा, भूक ही पोटाला लागते आणि चव ही जिभेला. हे बघ, मी तुला एक